आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये भेटतात तसे एकदम मस्त खुसखुशीत असे खारे शेंगदाणे. हे मी छोटे शेंगदाणे घेतलेत. हे 2 कप घेतलेत मी. आता हे तर तुमच्याकडे मोठे शेंगदाणे असले तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आता मी याला 2 वाट्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे 2 ते 3 तास. भिजल्यावर शेंगदाणे छान फुगतात. या पद्धतीने मी याला पाणी घालून 2 ते 3 तास भिजत ठेवणार आहे. त्याच्या आधी मी इथे 2 चमचे मीठ घातलं आहे. 2 कप शेंगदाण्याला 2 चमचे मीठ घातलं आहे. मग त्याचा असा मिठाची जी चव असते ना ती छान लागते. मी भिजत ठेवले 2 ते 3 तास. 2-2.5 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान फुगलेले आहेत. ह्याच्यातलं पाणी काढून मी ह्याला सुती कापडावर अर्धा तास सुकवून घेणार आहे. असं पूर्ण नाही सुकवणार. हे मी फॅनखालीच सुकवलं आहे. इथे मी एका कढईमध्ये मीठ घेतलं आहे. हे मी 1 किलोचं मीठ घेतलं आहे. आपलं साधं मीठ आहे घरचंच. आता याला मी गरम करून घेणार आहे कडकडीत असं. पहिले नुसतं मीठ गरम करून घेतलं आहे. आता आपण जे शेंगदाणे सुकत ठेवले होते हे फक्त अर्धा तासच मी फॅनखाली सुकवले आहेत. हे या मिठात घालून ह्याला छान मंद आचेवर 15 ते 20 मिनटं भाजून घेणार आहे मी. सुरुवातीला याच्यावर मिठाचा थर जमा होईल कारण की हे ओले असतात म्हणून. पण जसे जसे हे भाजायला सुरुवात होईल तसं तसं त्याच्यावरचं मीठ निघत जाईल आपोआप. आपण जसं भाजतो तसं ते मीठ हळूहळू निघत जातं. तुम्ही बघू शकता सगळ्या शेंगदाण्यावर मिठाचा थर चढलेला आहे. एक 5 ते 7 मिनिटांनी या पद्धतीने शेंगदाणे होतात. चेक करूया. अजून शेंगदाणा कच्चाच आहे, पूर्ण नाही भाजला गेला आहे. मला पूर्ण शेंगदाणे भाजायला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागली आणि त्याच्यानंतर आपला पूर्ण शेंगदाणा तयार झाला आहे. मार्केटमध्ये मिळतो तसाच एकदम. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी करून दिलेलं खूप छान वाटतं आणि लागतंसुद्धा छान. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. Like, share, subscribe.